नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रमोद शाक्य आहे आणि आज आपण बघणार आहोत प्री प्रायमरी वर्गासाठी एक लेसन आपण घेतलेला आहे आणि तो लेसन आपण कसं लिहितो आणि तो लेसन नेमकं काय असणार आहे, तर या विषयावरती मी थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझा हा जो चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा. लेसन असणार आहे करिक्युलम म्हणजेच शैक्षणिक या क्षेत्रामधील आपण निवडलेलं आहे. मुलांची एज रेंज आहे 4 ते 12 वर्ष आणि क्लास आहे आपला प्री प्रायमरी. आपण टॉपिक निवडलेला आहे की फुलांची ओळख किंवा फुलं ओळखायला शिकवणे. तर यामध्ये आपण 3 फुलांची आपण निवड केलेली आहे, गुलाब, जास्वंद आणि झेंडू. आता यामध्ये करंट लेवल आपण लिहिताना वर्गामध्ये असणाऱ्या मुलांचे आपण 2 गटामध्ये विभागणी केली. गट अ आणि गट ब. गट अ मध्ये असणारे विद्यार्थी हे थोडे ज्यांची लेवल खूप चांगली असणार आहे आणि गट ब मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची लेवल ही गट अ मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेवलपेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच एकाच वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची आपण 2 गटामध्ये इथे विभागणी केलेली दिसते, गट अ आणि गट ब. बाकीच्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही आहे, त्यांना फूल कशाला म्हणतात हे पण माहीत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची या गटातील जे विद्यार्थी आहेत त्यांची करंट लेवल आपण लिहिलेली आहे की बघितले तुम्ही. त्यानंतर आपण बघतो आहे की मुलांचं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह लिहिताना आपण 30 मिनिटाचा जो आपण पाठ शिकवणार आहोत त्या पाठाअंती प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फ्लॅश कार्ड किंवा शैक्षणिक साधनांच्या सहाय्याने फुलं ओळखण्यास विचारले असता अ गटामध्ये 3 फुलांची ओळख वैयक्तिकरित्या करून दाखवतील, तर ब गटातील विद्यार्थी सांकेतिक खुणांच्या सहाय्याने 4 पैकी 3 फुलांना ओळखतील अशी आपण अपेक्षा ठेवलेली आहे. पुढे आपण क्लासरूम अरेंजमेंट पण दाखवलेले आहे, टीचर आणि स्टुडंट. यासाठी आपण मटेरियल वापरणार आहोत फुलं ओरिजिनल, त्याचबरोबर फुलांचे चार्ट, फुलांचे फ्लॅश कार्ड्स, ट्रे इत्यादी आपण वापरणार आहोत. मुलांना आपण मोटिवेशन देताना गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपण फुलांची ओळख करून घेणार आहोत. आपण फुले देवाला वाहतो की नाही, किंवा आपल्याकडे काही पाहुणे आले तर आपण पाहुण्यांनासुद्धा फुले देऊन त्यांचे आपण स्वागत करतो. काही वेळेला शाळेमध्ये काही प्रोग्राम असतात त्यावेळेला आपण पुष्पगुच्छ देऊन आपण पाहुण्यांची ओळख करतो आणि पाहुण्यांना आपण स्वागत करतो. तो अशा प्रकारे फुलांची आपण वेगळ्या ठिकाणी वापर करतो. तर आपल्याला हे छान पद्धतीने फुलांचा वापर करता यावा यासाठी आपण हा पाठ शिकूया असे म्हणत विद्यार्थ्यांना पाठासाठी प्रेरित करतील. पुढे आपण पाहूया की शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाठ कसा आपला फ्लो होणार आहे त्याबद्दल आपण माहिती लिहितो. शिक्षक काय करणार आहे आणि विद्यार्थी काय करणार आहेत असे आपण इथे या दोन्ही कॉलममध्ये आपल्याला ते लिहावे लागते. एका बाजूला आपण बघतो आहे की शिक्षक कृती टीचर ॲक्टिव्हिटी आणि दुसऱ्या साईडला आपण बघतो आहे विद्यार्थी ॲक्टिव्हिटी म्हणजे लर्नर ॲक्टिव्हिटी. तर सुरुवातीपासून आपला जो पाठ फ्लो होणार आहे त्यामध्ये पहिली स्टेप असणार आहे की शिक्षक वर्गात येतात व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतात आणि आनंदायी वातावरण तयार करतात. दोन्ही गटातील विद्यार्थी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रत्येक क्रियेला प्रतिसाद देतात. दुसरी स्टेपमध्ये आपण प्रशिक्षणार्थी शिक्षक दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल दाखवतात व माहिती सांगतात. दोन्ही गटातील विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतात व पाहतात. तिसरी स्टेपमध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना गुलाबाच्या फुलाचे चार्ट दाखवतात व फ्लॅश कार्ड्स दाखवतात. दोन्ही गटातील विद्यार्थी कृतीमध्ये दोन्ही गटातील विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतात. प्रशिक्षणार्थी शिक्षक दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना गुलाब जुळवून दाखवतात, म्हणजे सिंगल मॅचिंग करून दाखवतात, तर दोन्ही गटातील विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहतात. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतात. 5व्या स्टेपमध्ये आपण पाहतो आहे की इथे प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना डबल चॉईस मॅचिंग म्हणजेच 2 वेगवेगळ्या फ्लॅश कार्डमधून गुलाबाला गुलाब जुळवून दाखवतात. दोन्ही गटातील विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतात. 6व्या स्टेपमध्ये दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना बहुविध फुलांमधून गुलाबाचे फूल जुळवून दाखवतात, म्हणजे मल्टिपल चॉईस करून दाखवतात. दोन्ही गटातील विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतात. अशा प्रकारे गुलाब फुलाच्या स्टेप्स शिकून झाल्या. अशा प्रकारे आपण मुलांना गुलाब या फुलाची मॅचिंग करून झाल्यानंतर पुढील स्टेपवर आपण मुलांना सिंगल आयडेंटिफिकेशन करण्यास शिकवणार. त्यालाच आपण म्हणतो गुलाबाच्या फुलाला ओळखणे, एका फुलाला ओळखणे. त्यानंतरच्या स्टेपमध्ये
2 फुलांमधून गुलाबाच्या फुलाला ओळखणे. त्यानंतर आपण 3 वेगवेगळ्या फुलांमधून नेमके गुलाबाचे फूल ओळखणे. अशा प्रकारे आपण मुलांना सिंगल, डबल आणि मल्टिपल चॉईस आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख करण्यास आपण शिकवतो. त्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण मुलांना गुलाबानंतर सेम जास्वंदीचे फुलाचे आपण सिंगल, डबल आणि मल्टिपल चॉईस आपण मॅचिंग करायला शिकवणार आणि त्याच्यानंतर सिंगल, डबल आणि मल्टिपल चॉईस आयडेंटिफिकेशन